श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 44वा औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना. ओम श्रीराम. लक्ष्मणाला शक्ती लागल्यामुळे श्रीरामासहित सर्व वानरसेना दुःख सागरात पडली आहे. तेव्हा तिथे ते सुषेण वैद्य हनुमंतास विनंती करतात की आता त्या द्रोणागिरीहून ती संजीवनी औषधी सूर्योदयापूर्वी आणावी लागेल. तेव्हा मग हनुमंत सर्वांना वंदन करून व सर्वांना आश्वासन देऊन ती संजीवनी औषधी आणण्याकरता निघतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील त्या युद्धभूमीवर ते दिव्य मन म्हणजेच लक्ष्मण अचेतन झाल्यानंतर त्या आत्मस्वरूप सद्गुरूसहित ती सर्वच मंडळी म्हणजे श्रीरामांसहित वानरसेना शोकमग्न झाली आहे. तेव्हा तिथे ते आयुर्वेदाचार्य म्हणजेच सुषेण वैद्य त्या प्राणास म्हणजेच हनुमंतास संवेदित करतात की त्या ब्रह्मगुंफेमधून म्हणजेच द्रोणागिरीमधून ती चैतन्य शक्ती म्हणजेच संजीवनी औषधी आणावी लागेल. मग तो प्राण सर्वांना अभय देऊन ऊर्ध्वझेप घेतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहू. इथे कथेमध्ये आपण पाहिलं की लक्ष्मणाला शक्ती लागल्यामुळे श्रीरामासहित सगळीच वानरसेना शोक सागरात बुडालेली आहे. कारण लक्ष्मण म्हणजे श्रीरामांचा प्राण आहे. कारण लक्ष्मणच जर इथे राहिला नाही तर श्रीराम अयोध्येला परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सगळेच शोकसागरात पडले. मात्र मग तिथे एक आशेचा किरण म्हणून सुषेण वैद्य हनुमंतांना विनंती करतात. कारण हनुमंतांनी याच्यापूर्वी ती संजीवनी औषधी हिमालयात द्रोणागिरीवर जाऊन आणलेली आहे. मग सुषेण वैद्य हनुमंताला प्रार्थना करतात की आता तुला हिमालयात जाऊन ती द्रोणागिरीमधून संजीवनी औषधी तुला आणावी लागेल. आता ही झाली कथा. साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगामध्ये हे दिव्य मन अचेतन झाल्यानंतर आत्मस्वरूप सद्गुरूसहित ही सगळी शुद्ध मंडळी शोकमग्न झालेली आहेत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण नेहमी की जरी अंतरंगातील घटक शुद्ध चैतन्यमय ईश्वरमय झालेले असतात तरीही त्यांच्यावर वामशक्तीचे सतत आघात होत राहत असतात. त्यामुळे त्यांनाही या दुःखांना सामोरं जावं लागतं. ते या दुःखात किंवा शोकात बुडू शकतात किंवा शोकमग्न होऊ शकतात. असं नाही की आपल्यातले आतले घटक शुद्ध झाले म्हणजे परत त्यांच्या समोर वाईट किंवा दुःख किंवा शोक येणार नाही. तर असं हे नेहमी होत राहतं. तर इथे ही मंडळी शोकमग्न झाली आहेत. मग तिथे ते जे आयुर्वेदाचार्य आहेत ते प्राणाला विनंती करतात की आता तुला त्या ब्रह्मगुंफेमधून ती चैतन्य शक्ती आणावी लागेल. इथे ब्रह्मगुंफा कथेमध्ये हिमालय, साधकाच्या दृष्टीने ब्रह्मगुंफा म्हणजे हा भाग ब्रह्मरंध्राचा भाग, सहस्रदल कमलाचा भाग. तिथून ती चैतन्य शक्ती म्हणजे म्हणजे त्या ब्रह्मगुंफा म्हणजे ही हिमालयातील द्रोणागिरी
आणि ती चैतन्य शक्ती म्हणजे संजीवनी औषधी. आता हे दिव्य मन अचेतन होऊ शकतं का? हा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हो, आपलं मन, आपण मागच्या भागात पाहिलं की आपलं साधं मन, आपलं गर्विष्ठ मन, आपलं अहंकारी मन हे साधनेने शुद्ध चैतन्यमय दिव्य मन होऊ शकतं. मात्र असे किंवा जेव्हा काही वामशक्तींचे आघात होतात तेव्हा तेच दिव्य मन अवनत होतं. ते अहंकारी मन होऊ शकतं, गर्विष्ठ मन होऊ शकतं, साधं मन होऊ शकतं. आणि मग त्या मनाला पुन्हा चैतन्य शक्तीची गरज पडते. तिथे म्हणजेच ते अवनत होतं, साधनेने पुन्हा दिव्य होतं. मात्र या साधनेसाठी मग कोणाची गरज घ्यावी लागते? त्या मनाला, साध्या मनाला, गर्विष्ठ मनाला, अहंकारी मनाला प्राणाची मदत घ्यावी लागते. इथे कथेमध्ये लक्ष्मण अचेतन झालेत, बेशुद्ध पडलेत. आता लक्ष्मण हे शेषांचे अवतार आहेत. ते कधी बेशुद्ध पडू शकत नाही. मात्र त्यांनी रावणाच्या त्या शक्तीला दिलेला सन्मान, त्याचा परिणाम म्हणून त्यांना तो भोगावा लागतो आणि ते अचेतन होतात. आता इथे लक्ष्मणाला सचेतन करण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते? तर हनुमंताची. हनुमंतच ऊर्ध्व झेप घेऊन हिमालयात जातात, द्रोणागिरी पर्वतच घेऊन येतात आणि ती संजीवनी औषधी घेऊन आल्यानंतर लक्ष्मण सावध होतात. साधकाच्या दृष्टीने साधकाचं जे दिव्य मन झालेलं असतं, म्हणजे साधकाच्या मनाला जो आत्म्याचा स्पर्श झालेला असतो, आत्म्याचं दर्शन झालेलं असतं, तेव्हा ते साधकाचं मन हे दिव्य झालेलं असतं. मात्र साधकावर किंवा साधकाच्या त्या मनावर वामशक्तींचा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचा जेव्हा प्रचंड असा आघात होतो तेव्हा ते दिव्य मनही खाली अवनत होतं. ते मग अहंकारी मन, गर्विष्ठ मन किंवा साधं मन या अवस्थेला उतरतं. आणि या अवस्थेतून त्या साध्या मनाला किंवा गर्विष्ठ मनाला किंवा अहंकारी मनाला जेव्हा ऊर्ध्व दिव्य मना या अवस्थेत जायचं असतं तेव्हा त्याला गुरुप्रणीत साधना करूनच जावं लागतं. आणि मग त्याला तिथे मदत कोणाची घ्यावी लागते? तर प्राणाची. कारण ही जी ऊर्ध्व झेप आहे म्हणजे नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत ही सोहम ध्वनी असे खेळतं. आणि तो कशावर आहे तर श्वासावर आहे, म्हणजेच वायूवर आहे. वायू म्हणजेच प्राण. आणि हा प्राण त्या सोहम साधनेने ऊर्ध्व झेप घेतो आणि ब्रह्मरंध्रात जाऊन ती चैतन्य शक्ती खाली अवतरित करतो. आणि या साध्या मनाला देऊन त्याचं साधे पण जातं, त्याचं गर्विष्ठ पण जातं, त्याचं अहंकारी पण जातं आणि ते दिव्य मन पुन्हा ते साधं मन पुन्हा दिव्य मन होतं. तर ही प्रक्रिया करण्यासाठी त्या मनाला किंवा साधकाला त्या मनाला त्या अवस्थेत नेण्यासाठी कोणाची मदत घ्यावी लागते? तर प्राणाची मदत घ्यावी लागते. म्हणून पुन्हा ज्ञानेश्वरांची ती ओवी, बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळोची लागे, ऐसे नेनो काय आपैसे, तया ते चिकीजे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. समाधी अवस्था कोणाला मिळते? मनाला. परंतु हे मिळवून देण्यासाठी सहाय्य कोणाचं होतं? प्राणाचं. आणि आता हे बघा का, आता हा एक आपण पाहिलं की बळी इंद्रिय ती मना, म्हणजे सगळी इंद्रिय मनाच्या अधीन असतात. मन एकवटे पवना, मन प्राणाशी एकरूप होतं. पवन सहजे गगना मिळवची लागते, म्हणजे हा जो आपण श्वास घेतो नाभीपासून वर, ही सोहम साधना आहे. आता एक प्रश्न असा उभा राहील की बाबा ही फक्त सोहम साधना करणाऱ्यांनाच ही अवस्था प्राप्त होईल का? तर अजिबात नाही. ही अवस्था कोणालाही कुठल्याही साधनेने प्राप्त होऊ शकते. फक्त ती साधना गुरुप्रणीत असावी, म्हणजे गुरूंकडून ती साधना मला मिळालेली असावी. मग ती साधी पूजा असो, साधा नाम असो, जप असो, मंत्र असो,
तंत्र असो, कुठलाही मार्ग असो, त्या मार्गाने ती मिळवता येते. मात्र प्रक्रिया एकच सारखीच होते. म्हणजे मन प्राणाशी एकरूप होतं. आता समजा आपण नामस्मरण घेतलं किंवा साधी पूजा घेतली. पूजा करत असताना माझं मन श्वासाशी एकरूप होतं. मी पूजेमध्ये दंग झालेलो असतो आणि माझं श्वास आणि मन एकरूप होतं आणि ते मन ईश्वराशी जोडलं जातं, म्हणजेच उर्दू होतं. नाम घेतलं, नामस्मरण करताना मी माझी इंद्रिय हरपून जातो, म्हणजे इंद्रियावर माझं मन राहत नाही. माझं इंद्रिय सगळी मनात येतात. माझं मन नामस्मरण करत असतं. पण नामस्मरण करत असताना ते नामस्मरण श्वासाशी जोडलं जातं. म्हणजे श्वास हळूहळू हळूहळू मंद होतो, म्हणजेच मन तिथे प्राणाशी एकरूप होतो आणि हळूहळू मनाचा लय होतो. नामस्मरणामध्ये मनाचा लय होतो. तो लय श्वासाशी लय होतो. आपलं तिकडे लक्ष जात नाही, पण तो लय श्वासाशी म्हणजेच प्राणाशी लय होतो. म्हणजे ते मन प्राणात विलीन होतं, प्राणाशी एकरूप होतं आणि तो लय झाला की मग ते मन त्या प्राणाशी एकरूप होऊन तो प्राण ऊर्ध्व म्हणजेच ब्रह्मरंध्रात म्हणजेच आत्म्याशी एकरूप होतं. तंत्र घ्या, मंत्र घ्या, योग घ्या, कुठलीही साधना घ्या, ह्या साधनेमध्ये प्रक्रिया मात्र ही सारखीच होते. ती कुठली तर इंद्रिय मनात येतात, मन प्राणाशी म्हणजेच वायूशी एकरूप होतो, प्राण ऊर्ध्वझेप घेतो, तेव्हा प्राण एकदम मंद झालेला असतो. तेव्हा तिथे तो आत्म्याच्या संपर्कात, ईश्वराच्या संपर्कात येतो आणि मग ती चैतन्य शक्ती त्या प्राणाला प्राप्त होते, म्हणजेच मनाला प्राप्त होते. आणि ते मग साधं मन, जे अहंकारी मन, जे गर्विष्ठ मन आहे, ते मन मग दिव्य मनामध्ये परावर्तित होतं, रूपांतरित होतं. त्याचं दिव्य मनात परिवर्तन होतं. दिव्य मनात परिवर्तन होणे म्हणजेच त्या साधकाला, त्या मनाला समाधी अवस्था प्राप्त होणे, म्हणजेच आत्म्याचं दर्शन होणे, आत्म्याचा साक्षात्कार होणे. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.